पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम इब्री लोकास लिहिलेले पत्र अध्याय 3 मराठी. इब्री लोकास लिहिलेले पत्र अध्याय 3. इब्री लोकास लिहिलेले पत्र अध्याय 3. ख्रिस्त हा मोशेपेक्षा श्रेष्ठ आहे. ख्रिस्त हा मोशेपेक्षा श्रेष्ठ आहे. यास्तव प्रिय बंधूंनो, स्वर्गातल्या पाचारणाचे भागीदार हो. आपण स्वीकारलेल्या धर्माचा प्रेषित व मुख्य याजक येशू याकडे लक्ष लावा. तो आपल्या नेमणाऱ्याशी विश्वासू होता. तसा मोशेही परमेश्वराच्या सर्व घराण्यात विश्वासू होता. जितक्याने घर बांधणाऱ्याला घरापेक्षा अधिक सन्मान आहे, तितक्याने हा मोशेपेक्षा अधिक वैभवास योग्य मोजलेला आहे. प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते आणि सर्व वस्तू करणारा परमेश्वर आहे. जे पुढे सांगावयाचे होते त्याच्या साक्षीसाठी त्याच्या सर्व घराण्यात मोशे हा सेवक ह्या नात्याने विश्वासू होता. ख्रिस्त हा पुत्र असा त्याच्या घरावर होता. आपण आपल्या आशेसंबंधी भरवसा व आपला अभिमान शेवटपर्यंत दृढ राखल्यास त्याचे ते घर आपण आहोत. यावरून आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर रानातील परीक्षेच्या दिवशी इस्रायली लोकांनी बंड केल्याप्रमाणे तुम्ही आपली मने कठीण करू नका. तेथे तुमच्या वाडवडिलांनी कसोटीस लावून मला पारखले आणि 40 वर्षे माझी कृत्ये पाहिली. त्यामुळे त्या पिढीला कंटाळून मी म्हणालो, हे सर्वदा भ्रांत मनाचे लोक आहेत. ह्यांनी माझे मार्ग जाणले नाहीत. त्याप्रमाणे मी संतापाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्याबरोबर विसावा भोगावयाचे नाहीत. बंधुजनो, या शास्त्रलेखात पवित्र आत्म्याने म्हटल्याप्रमाणे जिवंत परमेश्वराला सोडून द्यावे असे अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हातील कोणाचेही होऊ नये म्हणून जपा. शेवटपर्यंत विश्वासाची आवश्यकता. शेवटपर्यंत विश्वासाची आवश्यकता. जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत एकमेकास तुम्ही प्रतिदिवशी बोध करा, यासाठी की पापाच्या फसवणुकीने तुम्हातील कोणी कठीण होऊ नये. कारण जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तर ख्रिस्तामध्ये आपल्याला अंशभाग आहे. असे म्हटले आहे, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर बंड केल्याप्रमाणे तुम्ही आपली मने कठीण करू नका. यात सांगितलेले ऐकूनही बंड करणारे ते कोण होते? मोशाच्या हस्ते मिस्रातून निघालेले सर्वच नव्हेत काय? 40 वर्षे तो कोणास कंटाळला? ज्यांनी पापे केली, ज्यांची प्रेते रानात पडली, त्यास नव्हे काय? शपथ वाहून कोणाला म्हणाला की तुम्ही माझ्या विश्रामस्थानी येणारच नाही. ज्यांनी अवाज्ञा केली त्यासच की नाही? तर अविश्वासामुळे त्यांच्याने आत येता आले नाही असे आपल्याला दिसून येते.